तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे जीवाला टेन्शन आलेलं असतं आणि दुःख देखील झालेलं असतं. त्याला वाटत असतं आता मी नंदिनीला कसं समजावू, कारण नंदिनी सततच रडत असते. तिला वाईट वाटत असतं कारण ती आता आई होऊ शकणार नाही आणि ह्याच गोष्टीचं त्याला टेन्शन आलं असतं आणि वाईट देखील वाटत असतं, कारण त्याला बाबा बनायचं असतं आणि त्याने कविता देखील केली असते. तो पायऱ्यांवर बसून रडत असतो आणि तेवढ्यातच मानिनी येते. मानिनीला न बघताच कळत असतं की जीवा रडत आहे. त्यानंतर मानिनी त्याच्या शेजारी जाऊन बसते, त्याच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि मानिनी आली आहे हे पाहून जीवा स्वतःचे अश्रू लपवतो, स्वतःचे डोळे पुसतो. मानिनी त्याला म्हणते, अरे आईपासनं अश्रू लपवण्याची काही एक गरज नाही आहे. खरं तर बाळा, तू किती जरी डोळे पुसलेस तरी देखील मला कळतं आणि असा काही नियम नाही आहे की पुरुषांनी रडायचं नाही, तू रडलास तरी चालेल, असं ती त्याला म्हणत असते. त्यावर तो म्हणतो, आई असं का होतं नेहमी, जी गोष्ट ज्याला खूप डेस्परेटली हवी असते नेमकं देव त्याच्याकडेच पाठ फिरवतो. त्यावर मानिनी म्हणते, अरे जीवा असं काही नसतं, खरं तर ही तुझी परीक्षा आहे, तू असं समज. आणि तू हे काय म्हणतोयस, नंदिनी आई होऊच शकणार नाही असं नाही आहे. खरं तर आत्ता सध्या तिचं आई होणं कठीण आहे, पण ती पुढे चालून काही वर्षांनी आई बनूच शकते. पण तू अशी निगेटिव्ह विचार तू करू नकोस जीवा, तू असे होप सोडू नकोस आणि पॉझिटिव्ह विचार कर. त्यावर तो म्हणतो, आई आता का पॉझिटिव्ह विचार करून काही बदलणार आहे का, असं म्हणून तो रडत असतो. आणि मानिनी त्याला म्हणते, तुला सांगू का, खरं तर मी ही गोष्ट आजपर्यंत कोणालाही कधीच सांगितली नाही आणि विक्रमने देखील नाही सांगितली. पण खरं तर मला पार्थ झाल्यानंतर माझे 2 मिसकॅरेज झाले होते. पण त्यावेळेस मात्र मला सतत असंच वाटायचं माझ्यामध्येच काही दोष आहे की काय, आणि मी रडत बसायचे पार्थ झोपल्यानंतर. पण मला तुझे बाबा समजवायचे, त्यांनी मला सांगितलं खरं तर आपण पॉझिटिव्ह विचार करायला हवा आणि सततच आपण अशी इच्छा मनाशी बाळगायची की मी आई होणार आहे. आणि खरं तर जसं आई बाबा आपल्या बाळाबद्दल विचार करतात तसंच बाळ देखील आपल्या आईवडिलांबद्दल विचार करत असतं. आईवडिलांना जसं बाळ हवं असतं अगदी त्याचप्रमाणे बाळाला देखील आईवडील हवे असतात आणि ते बाळच आपले आईवडील चूज करतात. तू असं निगेटिव्ह विचार करू नको, नक्कीच काही ना काहीतरी मिरॅकल नक्कीच घडेल, असं ती त्याला सांगत असते. ती म्हणत असते, आता मला त्यावेळेस जी विक्रमने गोष्ट सांगितली होती मी तीच तुला सांगत आहे. आणि तेवढ्यातच नंदिनी मागून येते आणि ती समोर न येता तिथेच थांबते आणि त्यांचं बोलणं ऐकत असते. मानिनी जीवाला म्हणत असते, अरे खरं तर मी देखील असाच विचार करायचे, मला तर दुसरं मूल हवं होतं, तरी देखील असं वाटायचं 2 मिसकॅरेज झाल्यानंतर मला आता मूल होईल की नाही. पण विक्रमने सांगितलं तू अशी मनाशी इच्छा बाळग, तू नक्कीच आई होणार आहेस आणि तू एक उत्तम आई होणार आहेस. लवकरच तुझं बाळ तुझ्यासमोर बसणार आहे, तुझ्या पोटामध्ये येणार आहे. आणि त्यानंतर खरंच काहीच वर्षांनी मिरॅकल झालं आणि त्यानंतर माझी प्रार्थना, माझे स्वप्न फळाला आले आणि मला तू झालास. म्हणूनच जीवा माझा 1 पैसा जास्त जीव आहे तुझ्यावर, असं ती मानिनी त्याला समजावते आणि म्हणते, तू नक्की माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव, तुझे स्वप्न, तुझी प्रार्थना आणि तुझी डेस्पिरेशन नक्कीच फळाला येईल, तू नक्की बाबा होशील, असं मानिनी त्याला समजावते आणि जीवाच्या डोक्याची मॉलिश करून देते. आणि इकडे पार्थ झोपलेला असतो. काव्या सकाळी उठून गच्चीवर अभ्यास करण्यासाठी गेलेली असते आणि तिने एक चिठ्ठी पार्थसाठी खाली लिहून ठेवली असते. त्यानंतर पार्थ उठतो आणि ती चिठ्ठी बघतो आणि वाचतो, तर त्यामध्ये तिने लिहिलेलं असतं, खरं तर पार्थ बऱ्याच दिवसांपासून तुमच्याशी नीट बोलणं झालं नाही. माझी प्रेग्नन्सीची न्यूज कळाल्यापासूनच मला तुमच्याशी बोलायचं आहे, असं तिने त्यामध्ये लिहिलेलं असतं. तिने सांगितलेलं असतं, मी सध्या गच्चीवर अभ्यास करण्यासाठी आली आहे, मी खाली आल्यानंतर निवांत मला तुमच्याशी फार महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. त्यानंतर पार्थ म्हणतो, ठीक आहे तू बोल, मी तुझी वाट बघत आहे. त्यानंतर तो म्हणतो, पण काव्या तुम्हाला तर माहीतच आहे ना,
मला तुम्हाला पाहिल्याशिवाय माझी सकाळ चांगली जात नाही. त्यानंतर तो जवळच असलेली काव्याची पेंटिंग काढतो आणि त्याला पाहतो आणि त्या पेंटिंगलाच गुड मॉर्निंग विश करतो. आणि त्यानंतर इकडे जीवा देखील झोपेतनं उठलेला असतो आणि तो नंदिनीला आवाज देत असतो, पण नंदिनी मात्र घरामध्ये कुठेही नसते. त्यानंतर तो खाली येऊन बघतो तर काय, नंदिनी खाली एक्सरसाइज करत असते आणि ती अगदी फ्रेश मूडमध्ये असते. तिने आता सर्व काही टेन्शन सोडून बाळाचाच ध्यास घेतला असतो आणि ती फ्रीली हॅपीली त्याच्यासाठीच प्रयत्न देखील करणार असते. पण मात्र नंदिनीला असं फ्रीली पुन्हा एकदा नव्याने रुटीन सुरू करताना पाहून सर्वांना फार आश्चर्य वाटतं. मानिनी, वसू आत्या, मिथुन काका सर्वच जण शॉक होऊन तिच्याकडे बघत असतात आणि ती म्हणते, अहो तुम्ही सर्वजण असं माझ्याकडे काय बघताय? मी काही पहिल्यांदाच एक्सरसाइज करत आहे की काय? त्यावर मानिनी म्हणते, अगं तसं नाही, पण खरं तर जे काही घडलं त्यानंतर तू अशी अचानक इथे एक्सरसाइज करायला येशील असं मला वाटलं नव्हतं. त्यावर ती म्हणते, आई मी आता ठरवलं आहे, मी पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न करणार आहे आई होण्याचा आणि मला माहीत आहे यावेळेस मात्र मी नक्कीच आई होणार आहे आणि त्यासाठीच हे सर्व मी करत आहे. आता मी फक्त बाळाचाच ध्यास घेतला आहे. मला माहीत आहे माझं बाळ मला नक्कीच लवकरच चूज करणार आहे असं ती त्यांना सांगत असते. त्यानंतर वसू आत्या मात्र तिला डिवचल्याशिवाय राहत नाहीत. वसू आत्या तिला क्रॉस बोलतात आणि तिथनं निघून जातात. पण मिथुन काका म्हणतात, अरे नंदिनी, आय लाईक इट, मला तुझं हे सातत्य खूप आवडलं आहे. त्यानंतर मानिनी म्हणते, पुन्हा एकदा तुझ्या चेहऱ्यावर हसू पाहून मला फार आनंद होत आहे. आणि जीवा नंदिनीला स्वतःच्या रूममध्ये घेऊन जातो आणि म्हणतो, खरं तर माझी नंदिनी, माझी चकाचक बाई, तू आता एवढी फ्रेश झाली आहेस आणि पुन्हा एकदा तू हसली आहेस. तुझं हसणं हेच माझं जग आहे आणि आता तू खुश आहेस तर बघ, मी तू खुश असल्यास इकडचं जग देखील तिकडे करू शकतो, पण तू अशी कधीच खचून जाऊ नकोस असं जीवा तिला सांगतो. त्यावर नंदिनी म्हणते, खरं तर जीवा, काल रात्री आई आणि तुम्ही जे बोलत होता मी तुमचं बोलणं ऐकलं आणि त्यानंतरच मी ठरवलं आता मी पुन्हा एकदा आई होण्यासाठी नव्याने प्रयत्न करणार आहे. त्यानंतर ती म्हणते, पण जीवा एक गोष्ट मात्र आहे, तुम्ही आता कधीही मॉलिश मात्र डोक्याची माझ्याच हातनं करून घ्यायची. त्यावर जीवा म्हणतो, हो चकाचक बाई, तू म्हणशील तसं. आणि त्यानंतर इकडे काव्या मात्र खाली आलेली असते आणि काव्या देखील नंदिनीचं पुन्हा एकदा नंदिनी तिचं रुटीन सुरू करत आहे. तिच्या चेहऱ्यावर हसू आलं आहे हे पाहून आनंदी होते आणि इकडे रूममध्ये जाते आणि पार्थ तिला म्हणतो, खरं तर काव्या तुमचीच वाट पाहत होतो, चला इकडे या, मला तुम्हाला काहीतरी खूप छान दाखवायचं आहे. त्यावर ती म्हणते, तुम्ही नंतर दाखवा, मला आधी तुमच्याशी काहीतरी फार महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर तो म्हणतो, ते नंतर बोलालच, पण आधी हे बघा. तो दाखवतो तर काय, त्याने काव्याचे जी पेंटिंग होते त्या पेंटिंगवर तिच्या हातामध्ये बाळ पुन्हा एकदा चित्र काढलेलं असतं आणि हे पाहून मात्र काव्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तिला आणखीनच टेन्शन येतं. पार्थ मात्र फार उत्साही असतो, त्याच्या चेहऱ्यावर फार आनंद आलेला असतो. हे पाहून काव्या त्याला म्हणते, खरं तर पार्थ, हे चित्रामध्येच फक्त ह्या बाईच्या हातामध्ये हे बाळ शोभून दिसत आहे, मला नाही वाटत माझ्या हातात हे बाळ शोभून दिसेल. त्यावर पार्थ म्हणतो, तुम्ही हे काय बोलताय? त्यावर ती म्हणते, खरं तर पार्थ तसं नाही, पण आई होणं ही फार जिम्मेदारीची गोष्ट आहे. त्यावर पार्थ तिला म्हणत असतो, अगं जिम्मेदारीची गोष्ट तर आहेच, पण खरं तर बायकांसाठी हे आधीच रेडी असतं, बायका ह्याच्यासाठी आधीच प्रिपेअर असतात, ह्याच्यासाठी तुम्ही असं का म्हणत आहात? तर इकडे मानिनी किचनमध्ये तयारी करत असते आणि तेवढ्यातच तिथे वसू आत्या येतात आणि वसू आत्या मानिनीला म्हणत असतात, खरं तर मानिनी, आता आपण आज रामजन्माची तयारी करूयात. त्यावर वसू आत्या म्हणते, नाही नको, खरं तर मला नाही वाटत आपण करायला हवं. त्यावर वसू आत्या म्हणत असते, अगं असं काय करतेस, आपण दरवर्षीच रामजन्म साजरा करतो, मग आता तू नको का म्हणत आहेस? त्यावर मानिनी काकू म्हणतात,
तुमचं बरोबरच आहे ताई, पण आत्ताच नंदिनीची न्यूज कळाली आहे आणि मला नाही वाटत आपण आत्ता असं लगेचच हा उत्साह साजरा करायला हवा. तितक्यातच नंदिनी येते आणि नंदिनी म्हणते, आई तुम्ही काय म्हणालात? खरं तर माझी न्यूज काही असे ना, पण मी आता पुन्हा एकदा नव्याने प्रयत्न करणार आहे ना. आणि तुम्ही असं का म्हणताय? तुम्हाला काही माझा सकाळचा कॉन्फिडन्स कमी वाटला की काय? यावर मानिनी हसायला लागते आणि म्हणते, नाही ग नंदिनी, तसं नाही. त्यावर नंदिनी म्हणते, ठरलं तर मग वसू आत्या, आपण आज रामजन्म साजरा करणार आहोत. खरं तर घरामध्ये रम्याचं लग्न ठरतंय, इतकी मोठी शुभ गोष्ट घडतीये आणि काव्या तर आई होणार आहे, तिच्यासाठी तर आपण हे करायलाच हवं, असं ती म्हणत असते. त्यानंतर मानिनी म्हणते, ठीक आहे चला मग आपण तयारी करूयात. आणि इकडे काव्या पार्थला म्हणत असते, मला वाटत नाही की मी आई होण्याची जिम्मेदारी पार पाडू शकेल, कारण आई होणं फार कठीण असतं. त्यानंतर बाळाला सांभाळणं आणि त्याच्याबरोबर बऱ्याचशा गोष्टी देखील येतात, त्याचा विचार आपण आधीच करायला हवा, पार्थ म्हणत असतो. काव्या तुम्ही एवढं का स्ट्रेस घेताय? खरं तर मी तुमच्यासोबत आहे ना. त्यावर काव्या म्हणते, अहो तुम्ही तर माझ्यासोबत कायमच असाल, पण तरी देखील मला नाही वाटत मी ही जिम्मेदारी पार पाडू शकेल. खरं तर मला आई व्हायचं आहे, पण आई होण्याचा एक योग्य वेळ असते आणि मला नाही वाटत ही ती योग्य वेळ आहे. त्यावर पार्थ म्हणतो, पण काव्या आपण बेबी प्लॅन केलेलं नाही आहे, हे अचानक झालेलं आहे आणि आता घडून गेलेल्या गोष्टीवर आपण काही करू शकत नाही. त्यावर काव्या म्हणते, नाही पार्थ, तुम्हाला नाही कळत आहे मला तुम्हाला काय म्हणायचं आहे ते. आणि इकडे वसू आत्यांना फार राग आलेला असतो. त्यांना वाटत असतं ह्या नंदिनीमध्ये एवढं कॉन्फिडन्स कुठनं येतो? खरं तर ही रात्री काय खाऊन झोपते? आणि एक माझी रम्या आहे, काय तर म्हणे हिला कासवं बघायला जायचं आहे. खरं तर इथे माझं डोकं चालत नाही आहे आणि ही रम्या पण ना ऐन मोक्याला कुठे जाऊन बसली आहे, तर म्हणे हिला कासवं पाहायचे आहेत. पण मी पण वसू आहे, माझं डोकं काही कमी नाही आहे. बघ नंदिनी, आता जो तुझा कॉन्फिडन्सचा फुगा फुगला आहे ना, मी त्याला कशी बारीक पिन मारते आणि तुझा फुगा कसा फोडते, मग बघ तुझा कॉन्फिडन्स कसा एका झटक्यामध्ये गळून पडेल. त्यानंतर वसू आत्या इकडे गुरुजींना फोन करत असतात, कारण पूजेसाठी त्यांना बोलावलेलं असतं. आणि इकडे पार्थ आणि काव्यांचं बोलणं चालू असतं. तेवढ्यातच काव्या त्याला सांगणारच असते की आपण हे मिसकॅरेज करूयात. तेवढ्यातच तिथे मानिनीची एंट्री होते. ती काव्या सांगण्याच्या आतच मानिनी त्यांना सांगत असते, आज आपण रामजन्म उत्साह साजरा करणार आहोत, त्यासाठी तुम्ही दोघांनी लवकर आवरा. आणि पार्थ म्हणत असतो, अरे वा आई, ही तर फारच छान गोष्ट आहे. त्यावर मानिनी त्याला म्हणत असते, अरे फक्त छान म्हणू नकोस, तर तू माझ्यासोबत खाली मला मदत करायला देखील चल. आणि काय गं काव्या, तू अशी का उभी आहेस? जा लवकर जाऊन आवर, कारण आता थोडाच वेळ आहे. असं अचानक ठरल्यामुळे फार घाई होईल, त्यामुळे तू आधीच रेडी होऊन बस. शिवाय गुरुजी देखील येत आहेत आणि गुरुजींचा शिरा मात्र तूच करणार आहेस, असं मानिनी तिला सांगत असते. आणि मानिनी पार्थला तिच्यासोबतच घेऊन जाते, त्यामुळे त्यांचं बोलणं पुन्हा एकदा अर्धवटच राहतं आणि ते एकमेकांशी व्यवस्थित बोलू शकत नाहीत. आणि इकडे काव्याला मात्र आणखीनच टेन्शन येतं. आणि त्यानंतर गुरुजी घरी येतात, पूजेला सुरुवात होते. इकडे काव्या रेडी होऊन येते आणि मानिनी काव्याला सांगते, तूच पूजेला बस आणि तूच झोका दे आणि एवढंच काय तर तूच पाळणा देखील म्हण. हे ऐकून तिला जास्तच टेन्शन येतं, तिच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि मानिनी म्हणते, काय झालं, तू ठीक तर आहेस ना? त्यावर ती म्हणते, मला बरं वाटत नाही आहे, मी इकडे रूममध्येचा थोडा आराम करते, असं म्हणून ती तिथनं निघून जाते. आणि त्यानंतर गुरुजी नंदिनीला पाळणा म्हणायला सांगतात. त्यानंतर नंदिनी पाळणा म्हणत असते, पण पाळणा म्हणत म्हणत तिला रडायला देखील येतं, कारण तिचं आई होणं कठीण असतं. आणि त्यानंतर इकडे काव्याला आतनं रडलेला आवाज येत असतो. त्यानंतर ती बाहेर येते आणि नंदिनीच्या हाताला पकडून दोघी बहिणी मिळून झोका देतात, पाळणा देखील म्हणतात. त्यानंतर पूजा होते. मानिनी त्या दोघींचं बहिणींचं प्रेमाचं कौतुक देखील करते आणि गुरुजी त्या दोघींना म्हणतात, खरं तर आजवर तुम्ही दोघींनी सुख दुःख संकट सर्व काही वाटून घेतलं आहे आणि यापुढे देखील तुमच्या दोघींना वाटूनच घ्यायचं आहे. यावर नंदिनी विचारते, गुरुजी तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? काय वाटून घ्यायचं आहे? गुरुजी म्हणतात,
संकेत देणं माझं काम आहे, तुम्हीच त्या गोष्टीचा अर्थ लावा असं म्हणून गुरुजी तिथनं निघून जातात. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडलेला असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.